हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आता नेक्स्ट एक्सरसाइज जी आहे एक्सरसाइज 3.2 ती सॉल्व करायला घेणार आहोत. आता याच्यात आपल्याला फिगर्स आपल्याला ओळखायचे आहेत की पुढची फिगर कुठली असणार आहे. जसं आपण आता नंबर्समध्ये बघितलं तसं आपल्याला आता फिगर्समध्ये बघायचं आहे. ठीक आहे, इथे बघा आता हा जो ही जी फिगर आहे याच्यामध्ये लाईन्स बघा किती आहेत, 1 2 3 4 अँड 5. त्या इथे आहेत 1 2 3 अँड 4. इथे 3 झाले आहेत, 1 2 3. म्हणजे नेक्स्ट काय असणार आहे, 1 अँड 2 म्हणजे ऑप्शन 3, ऑप्शन फिगर 3. हे कलर करा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया सेकंड. इथे बघा या फिगरमध्ये सिम्बॉल एकदा चेक करा. हा जो स्टार सिम्बॉल आहे तो इथून इथे शिफ्ट झालाय, इथून खालती शिफ्ट झालाय. म्हणजे इथून कुठल्या साईडला जाणार आहे, आता या साईडला जाणार आहे स्टार. ठीक आहे, ट्रायंगल आहे तो इथून इथे शिफ्ट झालाय. हे बघा इथून या साईडला शिफ्ट झालाय, त्याच्यानंतर इथे शिफ्ट झालाय. म्हणजे आता कुठे जाणार तो ट्रायंगल, खालच्या साईडला जाईल. म्हणजे मग इथे बघा पुढचं बघायची गरज नाही. इथे बघा या ऑप्शनमध्ये थर्ड याला फक्त ट्रायंगल इथे आहे आणि स्टार या साईडला आहे. म्हणजे थर्ड ऑप्शन इज आवर आन्सर. चला नेक्स्ट बघूयात. इथे बघा आता हे जे आहे, हे दोन जे आपण हँड्स म्हणूयात, समजा हे क्लॉक आहे आणि हे त्याचे हँड्स म्हणूयात. तर हे इथे शिफ्ट झालंय, म्हणजे आत्ता सरळ आहे, त्याच्यानंतर इकडे शिफ्ट झालंय. म्हणजे इथे आपण समजा असं म्हणूयात की इथे 2 वाजलेत, मग 3 वाजलेत, मग 4, मग पुढचं काय असणार आहे 5. म्हणजे कुठे कुठे आपण म्हणू शकतो इथे. ठीक आहे, इथं बघा इथून मग कुठे शिफ्ट होणार आहे, हा आकडा हा मोठा काटा आहे तो इथे येईल, याच्या जागी येईल, आणि हा छोटा आहे तो याच्या जागी येईल. म्हणजे थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात. इथे बघा आता इथे क्रॉसचं साईन इथे नाही आहे, इथे क्रॉसचं साईन आहे. मग इथे अजून एक, म्हणजे हा जो शेप आहे तो इथे कॅन्सल झाला आणि इथे काय आला आहे, ट्रायंगल आला आहे. म्हणजे मग पुढचा शेप काय असणार आहे, आणि हे क्रॉसचं साईन कुठे येईल. म्हणजे इथे बघा ह्या फिगर नंतर या फिगरमध्ये नवीन सिम्बॉल आला आहे, त्याच्यानंतर इथे परत हा सिम्बॉल आहे तसाच कंटिन्यू झाला, परत एक नवीन सिम्बॉल आला आहे. म्हणजे पुढच्या फिगरमध्ये हा एक सिम्बॉल तसाच राहील, हा पण तसाच राहील, आणि अजून एक नेक्स्ट सिम्बॉल तयार होईल. मग तो कुठला असणार आहे बघा. इथे तर हे 2 आहेत, नाही होणार. हा सेम सिम्बॉल आहे, सो हे पण नाही होणार, हे पण नाही होणार. त्याच्यानंतर इथे बघा हेच, हे बघा हा एक आहे, हा ट्रायंगल आधीचा आहे, आणि हा नवीन सिम्बॉल इथे तयार झाला आहे. सो फोर्थ ऑप्शन इज अवर आन्सर. नेक्स्ट बघूया. इथे बघा हे नॉर्मल इथे फ्लॉवर आहे, त्याच्यानंतर एक फ्लॉवर ह्याची पेटल, ह्याचं एक पेटल इथे गायब झालंय, आणि एक इथे ह्याचा असा हा तुरा म्हणून आपण तुरा एक इथे आलाय. मग इथे 2 पेटल गायब झालेत आणि मग 2 तुरे आलेत. म्हणजे पुढच्या ह्याच्यात किती गायब होणार आहेत, 3 पेटल्स गायब होतील. म्हणजे किती राहतील, 2 राहतील, आणि हे तुरे किती येतील, 3 येतील. म्हणजे कुठला ऑप्शन आहे इथे, थर्ड ऑप्शन. थर्ड ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट फिगर बघा, 6 क्वेश्चनमध्ये इथे बघा हा सर्कल जो आहे तो इथे या नेक्स्ट फिगरमध्ये छोटा झालाय, आतमध्ये गेलाय. स्क्वेअर आहे तो बाहेर आलाय, आणि ट्रायंगल आहे तो मिडल साईजला आलाय. म्हणजे बरोबर ऑपोजिट झालेल्या आहेत गोष्टी. मग तसं इथे आता ट्रायंगल आपला काय होणार आहे, सर्वात जो मोठा आहे तो स्मॉल, म्हणजे आतमध्ये येणार आहे ट्रायंगल. त्याच्यानंतर हा जो सर्कल आहे तो काय होईल, मोठा होईल. आणि हा स्क्वेअर आहे जो स्मॉल साईज आहे तो काय होईल, मीडियम साईज होईल. म्हणजे आन्सर कुठला असणार आहे, सेकंड. सो सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट याच्यामध्ये बघा हा हेक्झॅगॉन आहे, पुढचा पेंटॅगॉन आहे, त्याच्या पुढचा काय आहे, स्क्वेअर आहे. म्हणजे त्याच्यानंतर काय येणार आहे, इथे ट्रायंगल येईल. आता इथे एकही लाईन नाही आहे आतमध्ये, इथे एक लाईन आहे, इथे 2 लाईन आहे. म्हणजे इथे काय लाईन यायला पाहिजेत, 3 लाईन यायला पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन 4 इज अवर आन्सर. चला नेक्स्ट बघूयात. ही फिगर बघा, ही फक्त अशी उलटी फिरवली आहे. ही काय केली, इथे आडवी केली, उलटी केली. म्हणजे आता काय होणार आहे, आडवी येणार आहे, म्हणजे चेहरा वर जाणार आहे, आणि हा सर्कल इथे वर जाणार आहे. म्हणजे काय येणार आहे, ऑप्शन 4. फोर्थ ऑप्शन मार्क करा इथे. इथे बघा नेक्स्ट प्लस मायनस प्लस असे साईन आहेत. इथे फक्त प्लस आणि मायनस साईन आहे, इथे फक्त प्लस साईन आहे. मग आता पुढची फिगर काय येणार आहे, पुढची फिगर अशी येणार आहे, म्हणजे रेक्टँगल येईल, आणि त्याच्यामध्ये साईन कुठला येईल, फक्त एकही साईन येणार नाही, म्हणजे प्लस साईन पण येणार नाही. आणि हे जे 2 आहेत ते तसेच राहतील. म्हणजे ऑप्शन काय आहे इथे, थर्ड ऑप्शन. थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. कळलंय तुम्हाला. हे जे ओव्हल शेपमध्ये प्लस मायनस प्लस होतं, त्याच्यानंतर रेक्टँगलमध्ये बाहेरच्या साईडला 2 डॅश आहेत आणि आतमध्ये मायनस प्लस होतं. नेक्स्ट फिगरमध्ये सेम ही फिगर घेतली, फक्त प्लस साईन राहिलं. मग पुढची फिगर आपल्याला ही घ्यायला लागेल, आणि प्लस साईन पण गायब करायला लागेल. एक एक साईन मायनस होत चाललंय.
सो आणि हे बाकीचं हे तसंच राहणार आहे, जशी ओरिजिनल फिगर आहे ती तशीच राहणार आहे. सो ऑप्शन 3. चला 10th क्वेश्चनमध्ये बघा, ही जी फिगर दिलेली आहे त्याच्या पुढच्या फिगरमध्ये हे जे प्लस साईन आहे ते पुढे शिफ्ट झालं आहे. ठीक आहे, यातलं एक प्लस साईन पुढे शिफ्ट झालं आहे. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशनचं साईन पुढे शिफ्ट झालं आहे. त्याच्यानंतर परत कुठलं होणार आहे, प्लस नंतर मल्टिप्लिकेशन आणि परत प्लस. मग असं कुठली फिगर आहे इथे बघा, इथे तिन्ही मल्टिप्लिकेशनचे तिन्ही प्लसचे, इथे मल्टिप्लिकेशनचे दोन्ही प्लसचं आहे की आपल्याला काय हवं आहे, 2 प्लस आणि 1 मल्टिप्लिकेशन. सो फर्स्ट ऑप्शन इज अवर आन्सर. चला नेक्स्ट फिगर बघा, ही जी बाहेरची आउटलाईनची जी फिगर आहे ती बघा, ती फक्त अशी सरळ झाली आहे, पण आतलं पण बदललं आहे बघा. आतलं हे जे आहे, हा जो डॉट आहे तो या साईडला गेला आहे, त्याच्या ऑपोजिट साईडला, आणि हा जो आहे त्याच्या लेफ्ट साईडला आला आहे इथे. त्याच्यानंतर हे जेव्हा असं फिरवलं, आडवं फिरवलं, तेव्हा हे जे आहे हे इथे शिफ्ट झालं आहे आणि हे परत त्याच्या मूळ जागी आलं आहे. मग आता नेक्स्ट फिगरमध्ये उलटं केल्यावर हे परत इथेच जाणार आहे आणि हे सुद्धा ऑपोजिट साईडला जाणार आहे. म्हणजे कुठली फिगर येते बघा इथे, फर्स्ट ऑप्शन. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा. इथे बघा, म्हणजे हे जे आहे ना, हा जो सिम्बॉल आहे तो 180 डिग्रीमध्ये मूव्ह होतोय फक्त. एकदा इकडे 180 डिग्री, एकदा या साईडला, एकदा या साईडला. तसंच मग इथे पण, इथे जो आहे तो इकडे गेल्यावर काय शिफ्ट झाला, या साईडला शिफ्ट झाला, म्हणून तो इथे आला. आणि हे बरोबर क्रॉस ह्याच्यात शिफ्ट होतंय बघा, ऑपोजिट ह्याच्यामध्ये. एकदा इथे होतं, मग इथे आलं, परत इथे आलं, म्हणजे परत इथे आलं, म्हणजे हे दोन्ही एकाच साईडला येणार आहेत, म्हणून ऑप्शन फर्स्ट. नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट बघा, एकदम सोपं आहे. एक लाईन कमी होत चालली. मग इथे 3 आहे, म्हणजे आता कुठलं राहिलं, फक्त 2 ह्याची लाईन राहिली, म्हणजे ऑप्शन 3. म्हणजे ही मधली लाईन तशीच राहणार आहे आणि ह्याच्यात या 2 लाईन. सो ऑप्शन 3. चला 13 क्वेश्चन बघा, इथे आता हा हेक्झॅगॉन आहे आणि त्याच्यात 2 लाईन्स आहेत, म्हणजे किती टोटल किती झाल्या, 8 लाईन्स झाल्या. हा स्क्वेअर आहे, त्याच्या 4 लाईन्स प्लस आतल्या 1, 2 आणि 3 लाईन्स, म्हणजे 7 झाल्या. इथे आपण लिहून घेऊ 8, 7. इथे किती झाल्या, 1, 2, 3, 4, 5, 6, म्हणजे पुढच्या किती असणार आहेत, 5 लाईन्स. मग 5 लाईन्स असलेलं कुठलं आहे बघा, हे इथं 6 होतं आहे, हे 1, 2, 3. त्याच्यानंतर हे सर्कल, हे घ्यायचा संबंधच येत नाही. आणि हा स्क्वेअर आहे आणि मधली 1 लाईन, म्हणजे 5 लाईन्स, म्हणजे ऑप्शन 4 इज आवर आन्सर. आता नेक्स्ट बघा, या सर्कलमध्ये ह्यावरती 3 लाईन, खाली 1 लाईन आहे. जेव्हा हा सर्कल असा फिरवला तेव्हा या 3 लाईनमधली 1 लाईन इथे गेली. ठीक आहे, त्याच्यानंतर जेव्हा परत सर्कल 45 डिग्रीमध्ये फिरवला तेव्हा ती अजून एक जी लाईन होती त्याच्याबरोबरची ती इथे आली. म्हणजे आता जेव्हा परत सर्कल 45 डिग्रीमध्ये फिरेल तेव्हा ही लाईन आहे ती सुद्धा इथे येईल. म्हणजे ह्या सर्कलला किती लाईन्स येणार आहेत, 4 लाईन्स येणार आहेत. सो ऑप्शन 1. आणि ते ह्या साईडला येणार आहे, असं फिरवल्यावर, इकडे फिरवल्यावर, म्हणजे हा सर्कल असा फिरवल्यावर. ठीक आहे, सो ऑप्शन 1 इज अवर आन्सर. आता नेक्स्ट बघा, हे एकदम सोपं आहे. हे उभं आहे, ते आडवं झालंय, मग खालती आले, म्हणजे या साईडला येणार आहे. आणि या साईडला म्हणजे ट्रँगलच्या खाली सर्कल आहे, म्हणजे मग कुठला ऑप्शन येणार आहे इथे 15मध्ये, ऑप्शन 2. म्हणजे हा बघा, हा जो आहे ट्रँगल तो कुठल्या साईडला, ह्याचं तोंड कुठे आहे, या ट्रँगल या साईडला आहे. सो ऑप्शन 2. चला नेक्स्ट बघूयात. चला 16मध्ये बघा, हा डॉट आहे तो इथे पुढे गेल्यावर कुठल्या साईडला आलाय, अँटी क्लॉकवाईज आलाय. एक जागा सोडून आलाय. ठीक आहे, परत पुढची एक जागा सोडून तो इथे शिफ्ट झालाय. मग परत ही जागा सोडून तो इथे शिफ्ट झालाय. ठीक आहे, म्हणजे आता पुढचा डॉट कुठे असणार आहे, या साईडला असणार आहे, इथे असणार आहे डॉट. नेक्स्ट फिगरचा आता प्लसचं साईन बघूया. प्लसचं साईन बघा, इथून म्हणजे इथे होतं ते साईन, ते इथून पुढच्या जागेत शिफ्ट झालं, म्हणजे एक जागा सोडून पुढे शिफ्ट झालंय. त्याच्यानंतर इथे शिफ्ट झालंय, मग इथे शिफ्ट झालंय, म्हणजे इथून कुठे शिफ्ट होणार आहे, इथे प्लसचं साईन शिफ्ट होणार आहे. आणि ट्रँगल आहे तो इथून इथे शिफ्ट झालाय, इथून मग इथे गेलाय, इथून इथे आलाय, म्हणजे इथून कुठे येणार आहे, इथे येणार आहे, म्हणजे इथे ट्रँगल येणार आहे. मग असं कुठली फिगर आहे बघा इथे, ऑप्शन 4. सो 4th ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघूयात. आता हे बघा, हे तर एकदम सोपं आहे. मायनस, प्लस आणि डिव्हिजनचं आहे. तर इथे डिव्हिजनच्या जागी डिव्हिजन इकडे गेलं आणि हे साईन पुढे सरकलंय फक्त, म्हणजे मायनस पुढे सरकलंय. इथे बघा प्लस पुढे सरकलंय, त्याच्या पुढे मायनस आणि त्याच्यामागे डिव्हिजन आलंय. मग आता मायनस पुढे सरकलंय, त्याच्यामागे डिव्हिजन, त्याच्यामागे प्लस, म्हणजे आता पुढचं साईन पहिलं काय असणार आहे, डिव्हिजन असणार आहे, मग प्लस असणार आहे आणि मग मायनस असणार आहे. मग आता बघा इथे कुठला ऑप्शन आहे, 3rd ऑप्शन. सो ऑप्शन 3 इज अवर आन्सर. नेक्स्ट बघूयात 18th क्वेश्चन. चला नेक्स्ट बघूयात. इथे बघा, हे जे 4 सिम्बॉल आहेत त्याच्यामध्ये हे जे 2 सिम्बॉल आहेत त्यांनी इथे जागा चेंज केली, खालचे 2 आहेत तसेच आहेत.
पुढे गेल्यावर वरचा सिम्बॉल राहिला, मग जेव्हा हे दोन सिम्बॉल आहेत त्यांनी जागा एक्सचेंज केली, म्हणजे आता पुढे गेल्यावर हे ह्यांनी जागा एक्सचेंज केल्यावर आता हे खालचे दोन एक्सचेंज करतील, म्हणजे हा सर्कल इथे खाली येईल आणि हा स्क्वेअर इथे वरती, आणि वरचे दोन सिम्बॉल तसेच राहतील. मग हा ऑप्शन कुठला आहे बघा इथे, ऑप्शन 2. इथे ऑप्शन 2 मार्क करा. नेक्स्ट बघूयात. इथे बघा ही जी फिगर आहे 1 2 3 4 5 6 हा हेक्सागॉन आणि वरती तेवढेच कर्व्ज आहेत. मग इथे बघा एक कर्व इथे गेलाय, इथला हो म्हणजे जाऊन तो इथे आलाय, म्हणजे इथे सर्कल तयार झालं इथे खालती. ठीक आहे. मग इथे परत दोन कर्व गेले, ते आतमध्ये गेले. मग आता पुढचं काय होणार आहे, थर्ड कर्व जाणार आहे आणि तो आतमध्ये येणार आहे, म्हणजे हा थर्ड कर्व जाणार आहे, म्हणजे जागा तेवढ्याच राहणार आहेत. ठीक आहे. म्हणजे इथे कुठला ऑप्शन येणार आहे, ऑप्शन येणार आहे इथे 1. हा कर्व आहे तो इथे या साईडला आतमध्ये गेला समोरच्या इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथला होणार आहे, सो ऑप्शन 1. चला नेक्स्ट फिगर ऑब्झर्व करा. सर्कल आहे, त्याच्या आतमध्ये दोन छोटे आर्क आले, त्याच्या पुढे गेल्यावर अजून दोन छोटे आर्क आले, त्याच्या पुढच्या फिगरमध्ये अजून दोन छोटे आर्क आले. आता इथली फिगर कुठे येणार आहे, इथे आता सर्कल तर होणार नाही आहे, त्यामुळे ही फिगर नाही होणार. त्याच्यानंतर इथे पण एक सर्कल आले, सो ही फिगर पण नाही होणार. आपल्याला आर्कच हवेत फक्त, आणि इथे हे पण नाही येणार कारण हे डायरेक्ट दोन डॉट येणार नाही, सो इथे काय येणार आहे 1 डॉट, म्हणजे एक काहीतरी ॲड झालंय, म्हणजे या फिगरमध्ये एक एक काहीतरी ॲड होत गेलंय. ठीक आहे. सो इथे काय झालंय, हा डॉट इथे थर्ड फिगरमध्ये ॲड झालाय, सो थर्ड ऑप्शन इज अवर आन्सर. नेक्स्ट बघूयात 21. इथे बघा एल आहे, एल मध्ये एक लाईन वाढली, म्हणजे किती झाल्या 2 लाईन्स होत्या त्या 3 लाईन झाल्या. इथे 1 2 3 4 लाईन झाल्या, म्हणजे पुढच्या ज्या असणार आहेत ते काय असणार आहेत, 5 लाईन्स असणार आहेत. मग 5 लाईन्स बघा कुठे आहे इथे 1 2 3 4 अँड 5, सो ऑप्शन 2. नेक्स्ट बघूया. तिथे बघा एक स्टेप आहे, इथे 2 स्टेप झाल्या, इथे 3 स्टेप झाल्या, म्हणजे पुढचं काय असणार आहे 4 स्टेप, म्हणजे ऑप्शन काय असणार आहे बघा इथे 1 2 3 4. मग थर्ड ऑप्शन इज अवर आन्सर. थर्ड ऑप्शन का घेतला, कारण इथे या साईडला आहे स्टेप, नंतर या साईडला आहे, मग या साईडला आहे, म्हणजे परत उलट्या साईडला, म्हणजे मिरर इमेज तयार होते. ह्याची मिरर इमेज घेतल्यानंतर इकडे होते, म्हणजे ह्याच्याबरोबर ऑपोजिट, म्हणजे ह्याच्या ऑपोजिट इथे येणार आहे आणि एक स्टेप वाढणार आहे, सो थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, ही फिगर आहे, ही इथे रोटेट झाली आणि एक नवीन फिगर इथे ॲड झाली आहे. त्याच्यानंतर परत ही फिगर अशी उभी झाली आहे आणि परत एक फिगर इथे ॲड झाली आहे. मग आता ही फिगर परत आडवी होणार आहे, म्हणजे इथे सर्कल येणार आहे, हे जे आहे ते इथे येणार आहे, त्याच्यानंतर हे जे आहे ते इथे येणार आहे, आणि पुढे काहीतरी नवीन फिगर तयार होणार आहे. ठीक आहे. या 4 फिगर तयार झाल्या इथे, सॉरी हे स्क्वेअर आणि इथे हे. आन्सरमध्ये बघा आपल्याला हाच पॅटर्न आपल्याला फॉलो करायचा आहे, म्हणजे सर्कल इथे टी ॲरो आणि हा हाफ सर्कल. मग इथे आहे का त्या फर्स्ट ऑप्शनमध्ये, नाही. सेकंड ऑप्शनमध्ये बघा इथे आहे पण परत ॲरो रिपीट झाला आहे, सो हे येणार नाही. थर्ड ऑप्शनमध्ये बघा सर्कल टी ॲरो हाफ सर्कल आणि मग स्क्वेअर, नवीन फिगर इथे ॲड झाली आहे, सो थर्ड ऑप्शन इज अवर आन्सर. चला नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट बघा हा ट्रायंगल आहे आणि आतमध्ये 3 लाईन्स आहेत. हे फक्त ट्रायंगल काय झाल्यानंतर रोटेट केलं आहे, लेफ्ट हँड साईडला इथे रोटेट केला आहे, पण आतमध्ये लाईन तेवढ्याच ठेवल्यात. आता पुढच्या फिगरमध्ये एक लाईन कमी केली आणि हे जे आहे ही फिगर हे असंच ठेवलं आहे, रोटेट केलेलं असंच ठेवलं आहे. म्हणजे आता पुढची फिगर काय येणार आहे, ह्याच्यासारखीच येणार आहे, फक्त ह्याच्यातली लाईन आहे त्या 2च लाईन राहणार आहेत, त्यातली कमी नाही होणार लाईन, कारण ह्याच्यात पण कमी नव्हती झाली. सो इथे बघा कुठे आहे ऑप्शन 4 मध्ये 2 लाईन्स आहेत आणि हे फक्त रोटेट झालं आहे, सो ऑप्शन 4. चला लास्ट वन बघूयात. सर्कल आहे, इथे ट्रायंगल दिलेला आहे, परत नेक्स्ट फिगरमध्ये सर्कल आहे, ट्रायंगल इथे शिफ्ट झाला आहे, एक नवीन सिम्बॉल आला आहे. परत सर्कल आहे, ट्रायंगल परत या जागी शिफ्ट झाला आहे, जो नवीन सिम्बॉल होता तो ट्रायंगलच्या जागी शिफ्ट झाला आहे, नवीन सिम्बॉल आला आहे. म्हणजे आता पुढचं काय असणार आहे, सर्कल ट्रायंगल कुठे शिफ्ट होणार आहे, आता इथे या जागी शिफ्ट होईल, हा जो सर्कल इथे आहे तो इथे शिफ्ट होईल, हा स्क्वेअर आहे तो इथे शिफ्ट होईल, आणि मग इथे काहीतरी नवीन सिम्बॉल येईल. मग इथे नवीन सिम्बॉल कुठला आला आहे तो बघूया इथे ऑप्शनमध्ये. इथे बघा ऑप्शन 2 मध्ये इथे नवीन सिम्बॉल ॲड झाला आहे, सो ऑप्शन 2 इज अवर आन्सर. तर इथे आपला प्रॅक्टिस सेट 3.2 संपलेला आहे. पुढचा पण प्रॅक्टिस सेट जो आहे तो सिम्बॉलचाच आहे 3.3. त्याचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. माझा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला समजा असेल शिकवलेलं, तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.